तुम्हाला माहिती आहे का, आज आमची बकरी दुखावली आहे आणि भैरोबा महाराज यांची जत्रा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. शेतात आलो होतो तर बकरी मेलेली होती. खूप दिवसापासून तिचे दुखत होते. काही वेळाने दादा म्हणे आपल्याला मिरची कपाशी फवारायची आहे. बी पासून ते कमरापर्यंत कपाशीचं झाड आता झालंय. घरी आलो तर पटापट जेवण करून घेतलंय. शिव म्हणे पप्पा मी तुम्हाला 2-4 पप्पी देतो. दुसऱ्या बाजूला घर आवरणे चालू होते, म्हणजे स्वच्छ करणे चालू होते. गणपती बाप्पा महालक्ष्मी बसत असतात ना म्हणून. आता जेसीबी आलं होतं, पाणी पडलेला होता म्हणून खड्डा करायला जेसीबी आलेलं होतं. बकरी जवळ आलो तर तिच्याजवळ तिचे छोटे छोटे पिल्ले बसलेले होते. आपली आई गेली, आपली आई परत येईल का या आशेने पिल्ले तिच्याजवळ बसलेले होते. सुरुवातीची बकरी आईने घेतलेली बकरी. पटापट बकरीला दादा आणि मी खड्ड्याजवळ घेऊन आलो. जेसीबी केव्हा आलं होतं, खड्ड सुद्धा केलेलं होतं. शुभमला फोन आणि जेसीबी डायरेक्ट शेतात. राधिकाने पीस आणला, शुरतीने कुंकू हळद आणली. पटापट हळद कुंकू राधिकाने तिला लावले आणि दादांनी तिला खड्ड्यामध्ये ठेवले. मग काय पटापट शुभमनी जेसीबीच्या साह्याने खड्ड बुजून टाकले. सर्वजण खडीला बाय बाय करत होते. घरी येऊन डायरेक्ट पोहोचलो होतो भैरोबा महाराज या ठिकाणी. पटापट दर्शन केलं. हे आमच्या शिवनगरीत जळगाव सपकाळचे भैरवनाथ महाराज आहे बर का. पटापट राधिका शुरती आम्ही फोटो काढून घेतले. तर हे मंदिर दिसतंय ना, हे नवीन मंदिराचं काम चालू झालेलं आहे. चला म्हटलं आता तरी दहीगावच्या भैरोबाला जाऊया आणि पोहोचलो दहीगावच्या भैरोबा महाराज या ठिकाणी. या ठिकाणी आलो तर खूप मोठी जत्रा भरलेली होती. जिकडे तिकडे गर्दीच गर्दी. या ठिकाणी पण आपण आलो तर आपले फॉलोअर भेटले. गेट पासून पळत पळत मंदिरापर्यंत मला भेटण्यासाठी आले होते. दहीगावचे म्हणजे या ठिकाणचे. मंदिराजवळ गेलो. शिवने पटापट नारळ फोडून घेतले. मंदिरात जाऊन भैरवनाथ महाराज यांचे दर्शन केलं. एका बाजूला नाना शिवाजी दादा आलेले होते, पण शिव नानाच्या मागे लागला. राधिका शुरती म्हणे आपण जत्रा फिरूया. जत्रा फिरून घरी निघालो तर दादा भेटले. दादा केव्हा पण भेटले तर मुलांना काही पण देत असतात. आमच्या राधाबाईला अक्काबाई म्हणत असतात. चला म्हणे तुम्हाला काय घ्यायचं. दादांनी मस्तपणे आता वडापाव भजी घेऊन दिले. घरी आलो तर मस्त आणि सर्वांनी खाऊन घेतले. अश्विनी आणि मी पुन्हा दहीगावच्या भैरवनाथ महाराज या ठिकाणी आलो. पटापट अश्विनी मी दर्शन करून घेतलं. जत्रा फिरत होतो तर संदीप भाऊनी मुलाला 1 लाखाची सोन्याची साखळी घेऊन दिली. अश्विनी मी जत्रा फिरत होतो. महालक्ष्म्या बसणार होत्या ना म्हणून काही डबे घेतले. आता जळगाव सकाळच्या भैरवनाथ महाराज या ठिकाणी आलो, म्हणजे आमच्या गावातल्या. गाडीवरून उतरताच अश्विनीला 450 रुपये सापडले. गाडीच्या चाकाजवळ पडलेले होते. अश्विनी म्हणे ज्यांचे आहे त्यांचे पैसे देऊन देऊ. विचारपूस केली तर ते प्रदीपचे निघाले. पैसे देऊन दिले. पटापट शिवने इथे नारळ फोडले. दर्शन केला आणि निघालो. चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक फॉलो. रामकृष्ण हरी.